तू ह्या सामान्य नागरिकाला छेडलंस आणि आम आदमी स्वतः हुआ शेर होता है। एक बार जाग जाएगा ना, चीर फाड़ देगा। त्यातले त्यात तू रग्गील धनगराने कट्टर हिंदूला छेडलंस। संपूर्ण बांधवांना माझं आव्हान म्हणा थोडक्यामध्ये की मी जो पुन्हा पुन्हा म्हणतोय की माझ्यावर जो हल्ला झालाय हा बौद्ध समाजाने केलेला नाहीये, ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये मला विनाकारण ट्रोल करणारे, माझ्यावर त्या व्हिडिओमध्ये जे कोणी दिसत आहेत ते माझ्यावर मारहाण करणारे, मला धक्काबुक्की करणारे, मला जबरदस्ती करणारे, बळजबरी करणारे हे मात्र बौद्ध समाजाचे आहे। मग यांचा कुठलाही समाजाचा विचार न करता यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। जे ट्रोल करणारे आहेत विनाकारण त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि जे त्या व्हिडिओमध्ये जे कोणी दिसत आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई, कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, या मताचा मी आहे। मग राहिला विषय, मी जे तुम्हाला म्हणतोय की राजकीय षडयंत्राचा वापर करून बौद्ध समाजातील या काही भामट्या हरामखोर वृत्तीच्या तरुणांचा वापर राजकीय प्रवृत्तीने केला। कशा प्रकारे? आपल्या गंगाखेड विधानसभेचे जे आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब आहेत यांच्यावर मी आरोप करत नाहीये, त्यांचा मी पहिल्यापासून अभ्यास करून आहे की त्यांची वृत्ती कशा प्रकारची आहे किंवा त्यांचे जे चेले आहेत त्यांची वृत्ती कशा प्रकारची आहे। असं नाही की त्यांचे सगळेच कार्यकर्ते खराब आहेत, पण त्यांचे काही कार्यकर्ते एवढे हरामखोर वृत्तीचे आहेत की ते त्यांनी सांगितलेल्या निर्देशानुसारच चालतात। ते गो खाय म्हणले की गो खातेस। आता कशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो, ज्या प्रकारे मला पहिल्यांदा याच PI डोंगरेच्या हाताने यांनी दडपशाही केली त्यावेळेस त्यानं मला मारहाण केली। मला का मारताय? मी भारताचा नागरिक आहे, माझा भाऊ आर्मी मध्ये आहे साहेब। मला मारू नका साहेब, मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही वर्गीचे देव आहात। नाटक करू नका। माझं काय चुकलंय मला सांगा, अहो मला सांगा ना माझं काय चुकलंय साहेब, तर मी तुमच्या पाया पडतो। दुसऱ्या वेळेस या बाबा पोलेनं माझ्या ऑटोची तोडफोड केली, माझ्यावर हल्ला केला। आपल्या गंगाखेड विधानसभेमधला एक नागरिक आहे म्हणून तरी कमीत कमी विचार करायला पाहिजे। पण मारहाण करताना काय तो तुमचा राग आहे? काचावर तर काठी घातली, काच फुटला, पण काच फुटल्याच्या नंतर त्या काचाचा जो ऑटोचा पत्रा आहे तो पत्रा फुटेपर्यंत तुम्ही दबेपर्यंत तुम्ही एवढ्या काट्या मारताय, म्हणजे एवढा काय राग तुमच्यामध्ये माझ्याबद्दल भरलाय? मी असं काय मागितलंय तुम्हाला किंवा गुत्तेदाराला किंवा या सरकारला? मी असं काय मागितलंय माझ्या वैयक्तिक गोष्टीसाठी? मी जे काय भांडतोय जनतेसाठी भांडतोय। मी 2 वेळा याच्यातून सुटलो। PI डोंगरे जो आहे पुन्हा पुन्हा याच्यामध्ये पक्षपाती भूमिका करतोय। महत्वाचा विषय का? त्यावेळेस PI डोंगरेनं मला मारलं, दुसऱ्या वेळेस PI डोंगरे बाबा पोलीवर गुन्हा दाखल करायला मागमोरी करत होतो, त्यानं गुन्हाच दाखल केला 3 दिवस। आता तिसऱ्यांदा जी घटना घडली आहे या घटनेला पूर्ण प्लॅन करून ही घटना घडवली आहे, कारण याचं सुनियोजन आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबांनी बऱ्याच वेळा सार्वजनिक ठिकाणाहून सांगितलेलं आहे। काय सांगितलेलं आहे माहिती आहे का? की तुम्ही जर एखाद्यावर बळजबरीने किंवा एखाद्यावर दडपशाहीने मारहाण करायची असेल तर त्याला मारा, आणि मारताना तुमच्या सोबत दलित बांधव ठेवा, एखादा मागासवर्गीय ठेवा, जेणेकरून तो जर आपल्यावर 353 किंवा एखादा गुन्हा जर दाखल करत असेल तर आपल्याला त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करता येईल। मला जे मारहाण केली ही बौद्ध समाजाने केलेलीच नाहीये, कारण त्या व्हिडिओमध्ये जे 20-25 कार्यकर्ते दिसत आहेत, जे मला 5-6 जण त्यांच्यापैकी मारतायत, हे एका स्पेसिफिक नेत्याचे म्हणजे आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबांचे कार्यकर्ते आहेत। आणि गंगाखेडमध्ये सामान्य नागरिकांना माहिती आहे हा कोणाचा कार्यकर्ता, सगळ्याला माहिती असते। हे त्याला तिथंच हाना म्हणलं, पण हाणायची आयडिया कशी केली मी? हाना कसं? 2 माणसं हाणायला आणि एक मागासवर्गीय सोबत घ्या म्हणलं, कारण ते 353 करते म्हणलं आपल्यावर, त्याच्यावर आपण अट्रॉसिटी करू। आपण अट्रॉसिटी करायची म्हणलं, मारलं, हाणलं चांगलं, आणि अट्रॉसिटी करायची म्हणलं ते कशाला मरतंय? 353 कशाला करते आपल्यावर? मी जुमेदारनं बोललोय, पत्रकार आहेत माझ्या समोर, मी जुमेदारनं बोललोय, मला काही फरक पडत नाही। लिहिलं तरी तुम्ही फरक पडत नाही, बोलले तरी काही फरक पडत नाही मला। मग ह्या हरामखोर काही वृत्तीच्या भांडगुळांना, बौद्ध समाजातील काही हरामखोर वृत्तीच्या भांडगुळांना कळायला पाहिजे की आपला वापर केला जातोय राजकीय वर्दस्तांच्या हातून। म्हणून बाबासाहेब आपल्या सगळ्यांना म्हटले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तुम्ही कोण्या अर्थानं बाबासाहेबाचे अनुयायी आहेत काय? कारण मला पोलीस स्टेशनमधून उचलून नेलं,
पुन्हा इथं पोलीस प्रशासनाचा पुन्हा वापर केला गेला किंवा पोलीस प्रशासन इथं अजून पक्षपाती झालं आणि तो जो शेख म्हणून आहे कॉन्स्टेबल तो सस्पेंड झाला पाहिजे. महत्वाचं त्याच्या समोर नेलं मला. अख्खं पोलीस प्रशासन सस्पेंड झालं पाहिजे स्थानिक लेवलचं गंगाखेडचं. कारण या पोलीस स्टेशनमधून मला नेऊन मारहाण केली. आणि व्हिडिओमध्ये जे बांडगुळं दिसत आहेत हे कोण्या नेत्याचे कार्यकर्ते आहेत काढा. त्याच्यामध्ये सुमित कामत आहे, तो आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबाचा गुट्टेचा नगरसेवक आहे तो. हां, ते बाकीचे जे तुम्हाला सगळे काय दिसायले, तो सुजित मस्के असेल, महत्वाचा का आरोपी आहे तो. त्या आरोपीला आज डोंगरेनं अटक केलं आणि 1 तासात सोडलं. त्याचं स्टेटस बघा काय आज. आणि त्याच्यावर स्टेटसला बाबा पोलेचा फोटो आहे बाब्याचा. हां, कशामुळं? आणि या व्हिडिओमध्ये जे कोणी दिसत आहेत हे एका स्पेसिफिक नेत्याचे कार्यकर्ते आहेत. मग ह्या मारणाऱ्यांपैकी बाबासाहेबांना किती ओळखले बाबा यांनी? किती जण शिकलेत? किती जण 10वी पास 12वी पास आहेत? सगळे तर बेवडे आहेत. आणि बेवडे असताना देखील याच्यामध्ये 1-2 जण मातंग समाजाचे आहेत. म्हणजे यांचा भ्रम आहे की मी महारा शब्द वापरला, मातंग समाजाचे तिथं कसं काय आले? म्हणजे त्या व्हिडिओमुळे हे तिथं आले नाहीत, हे विकले गेले. आपली ॲट्रॉसिटी त्यांनी पैशांमध्ये विकली गेली. व्यवहार काढा सगळा. तो जो रोडे आहे, निळा गंध लावलाय बाबासाहेब गळ्यामध्ये, अरे तुझी लायकी आहे का? हां, तुझ्या फोन रेकॉर्ड, तुझ्या फोनचं रेकॉर्ड निघणार आहे आजचं. आज दिनांक 9 जुलैचं तुझ्या फोनचं रेकॉर्ड काढा आणि ह्याच्या फोनच्या रेकॉर्डवर बाबा पोलीसचे आणि कोणाकोणाचे फोन किती आलेत आणि हा आज 100 चक्रा पोलीस स्टेशनला का मारत होता काय, किंवा कोणासोबत किती पैशांचा व्यवहार झाला, ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी करणं खूप गरजेचं आहे. आणि हा रोडे जो आहे हा त्याच्यामध्ये मुख्य कर्णधार आहे. बाबा पोले, रोडे, हे सुमित कामत, हे असे काही माणसं आहेत जे मुख्य कर्णधार आहेत. त्याच्यामध्ये नितीन भाऊ कंदार यांचं नाव महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. पैसे घेणारा सगळ्यात मोठा माणूस आहे तो. आणि माझ्या जीवाला खूप धोका आहे आता, कारण मी यांची नावं रिव्हील करतोय, कारण ते मला माझेच बौद्ध बांधव मला सांगतायत. कारण मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणतोय, हे बौद्धांविरुद्ध महेश बिडकर किंवा महेश बिडकर विरुद्ध बौद्ध लढाई नाही आहे. हे काही राजकीय नेत्याच्या कार्यकर्ते जे बांडगुळ आहेत कार्यकर्ते, भले ते बौद्ध समाजाचे आहेत, त्यांच्या विरुद्ध सत्याची लढाई आहे, महेश बिडकरची नाही. म्हणून बौद्ध समाजातीलच बरेच जण मला या सगळ्या गोष्टी सांगायलेत. काय ह्याच्यामध्ये पैसे घेणाऱ्यांमध्ये, बाबा कोलेकडून पैसे घेणाऱ्यांमध्ये नितीन कंदारे, तो सुमित कामत, हा रोडे, आणि यांच्या अंडर सगळ्यांनी दारूच्या नशेमध्ये किंवा दारूच्या आमिषाने हा सगळा प्रकार केला. आणि याच्यामध्ये एक नाव अजून एक महत्त्वाचं आहे, तोही बौद्ध समाजाचाच आहे, पण त्या माणसाचं नाव मी फोडणार नाही. कारण त्याच्यामागं कारण आहे, मी योग्य वेळ आल्यावर त्याचं नाव काढणार बाहेर, रिव्हील करणार त्या माणसाला. तो माणूस खूप मोठा आहे, पण त्याचं नाव मी आताच नाही सांगणार. त्याचंही नाव फुटले, सगळे रेकॉर्ड, कॉल रेकॉर्ड सगळे काढले. मला त्यानं किती बाऱ्या कॉल केलेत, त्याच्या कॉल रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे. त्यानं मला कुठं कुठं कसं कसं बोललं, पण मी त्याचं नाव रिव्हील नाही करणार. योग्य वेळ आल्यावर तेही होईल. परंतु जी मारहाण झाली ते बौद्ध समाजाचे होते, फिक्स आहे. पण ते एका नेत्याचे कार्यकर्ते होते आणि त्या नेत्याच्या इशाऱ्यावर नाचणारे होते, म्हणून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि जे विनाकारण माझे व्हिडिओ ट्रोल करून कुठंही पाठवतायत, व्हायरल करतायत, त्या हरामखोरांवर देखील कारवाई झाली पाहिजे. कसला भीमटोला, कसला भीमटोला. मी तेव्हाही म्हटलं होतं, आताही म्हणतोय, विनाकारण तुम्ही भीमटोला दिला ना, तुमच्यापैकी ज्याच्या कोणाच्या बुडात दम असला असता तर तुम्हाला पहिल्यापासून म्हणलो की एकटे या ना माझ्याकडं. छत्रपती संभाजी महाराजांवर ज्या प्रकारे 80,000 कुत्रे पडले होते, तसे कुत्र्यासारखे माझ्या अंगावर पडलं. एकटा वाघ सापडला तुम्हाला, त्याच्यापैकी एक जण माझ्यासोबत आला असतं तर तुमच्या आतडे बाहेर काढले असते काय. पण तुमच्या धमक नव्हती ती. तुम्हाला माहिती होतं महेश बिडकरचा रग्गीलपणा काय आहे ते. मी कट्टार हिंदून रग्गील धनगर आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जो काल गुन्हा केलाय हा तुम्ही दारूच्या नशेमध्ये पैशाच्या आमिषानं केला, परंतु याची सजा समाजाला भेटणार नाही कुठल्याच. पण जे जे व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्या बांडगुळांना 100% सजा भेटणार. इथलं पोलीस प्रशासन, हे प्रशासकीय अधिकारी, राजकीय अधिकारी यांनी सहकार्य करो का न करो, माझ्या हक्कांसाठी, माझ्या न्यायासाठी
जो समाज 11 तारखेला गंगाखेडमध्ये उतरणार आहे ना, तो समाज न्याय करणार 100%. कारण लोकशाहीचं राज्य आहे या भारतामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही लावून दिल्या. त्यांच्या संविधानाचा बचाव करण्यासाठी 11 तारखेला संपूर्ण समाज महाराष्ट्रातील इथं एकवटणार आहे गंगाखेडमध्ये. माझ्यासाठी नाही हो, माझ्यावर तर हल्ला झाला, मिटलं, जिकडं तिकडं झालं, गेलं, पार पडलं, मी मार खाला. परंतु हा हल्ला इथून पुढं कुठल्याही युवकावर विनाकारण झाला नाही पाहिजे. तो जो गुट्टे सांगतोय ना की ॲट्रॉसिटीचा असा वापर करा, त्याचे बळी झाले नाही पाहिजे तिथून पुढं. आणि ते जे बळी करण्याचा प्रयत्न करतील त्यांना जाग्यावर धरून ठेचण्याची हिंमत झाली पाहिजे गंगाखेडमध्ये तयार, एक वज्रमूठ तयार झाली पाहिजे. म्हणून सर्व मावळ्यांना, छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या मावळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की 11 तारखेला तुम्ही या आणि गंगाखेडमधील बौद्ध समाजाला आणि महाराष्ट्रामधील बौद्ध समाजाला माझी विनंती आहे. मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की माझी लढाई ही बौद्ध समाजासोबत नाही आहे. बौद्ध समाजाने मला मारलेलं नाही आहे. जो बौद्ध समाज सुशिक्षित आहे तो म्हणतोय की महेश बिडगरनं वापरलेला शब्द हा माळ रान आहे. पण या अनपड बांडगुळांना, काही जणांना तो शब्दच माहिती नाही आहे. म्हणून बाबासाहेब म्हणले होते तुम्ही शिका, तुम्ही शिकल्या तुम्हाला तो शब्द कळेल. तुम्ही अनपड आहेत आणि अनपडांना बाबासाहेबांचं नाव घेण्याची लायकी नाही तुमची. दारू पिऊन तुम्ही बाबासाहेबाच्या पुतळ्यासमोर जी शिवीगाळ करताय, माझ्या बाबासाहेबाची तुम्ही विटंबना केली. बाबासाहेब जातीनं जरी तुमच्या जातीत जन्मले असले ना, तरी ते बाबासाहेब माझे देखील आहेत जेवढे तुमचे आहेत. कारण जेवढा अधिकार त्यांनी तुम्हाला दिलाय तेवढाच मलाही दिलाय. आलं का लक्षामध्ये? म्हणून माझ्या बाबासाहेबांची तुम्ही विटंबना केली तिथं शिवीगाळ करू. म्हणून संपूर्ण गंगाखेड आणि महाराष्ट्रातील बौद्ध समाज जो सुशिक्षित आहे त्यांनी माझ्यासोबत उभा टाकलं पाहिजे, गरजेचं आहे. आणि या बांडगुळांना सजा दिली पाहिजे, जेणेकरून या बांडगुळांमुळं संपूर्ण बुद्ध समाजाला नाव ठेवण्याचा संधी भेटली नाही पाहिजे कुठल्याही समाजाला. म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही रस्त्यावर उतरा, ह्या बांडगुळांच्या विरुद्ध रस्त्यावर उतरा. कारण यांनी या आमदाराकडून पैसे घेऊन बुद्ध समाज आणि त्या समाजाचा ॲट्रॉसिटीचा हक्क विकलाय. ह्याच्या विरुद्ध उभा टाकण्यासाठी इथून पुढे असली घटना घडली नाही पाहिजे, जातीय तेढ निर्माण झालं नाही पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्ही येणं गरजेचं आहे. आणि तो डोंगरे, तो माणसं बघून बोलतोय. त्याला जर एखादा कडक माणूस बोलणारा भेटला, नरमाईने बोलतोय. हा महेश आम्हाला मदत करत नाही, सहकार्य करत नाही. हा फक्त रील्स बनवून टाकत असतो, आम्हाला पॅनिक करत असतो. हा तो दबाव नाही बोलतो मी त्याला समजून सांगा, प्लीज समजून सांगा, आम्हाला काम करू देत म्हणा. बोलतो सरजी. उगाच समाजाचं पांघरून घेतोय. ऐका बंधू, तुम्ही तुमच्या भाषेतून मला सध्या वाटतं समाजाचं पांघरून घेतोय, समाजाला हे करतो, पण ह्याची की नाही कारणामे तुम्हाला माहिती नाहीयेत. उगाच कोणी आतापर्यंत तुम्ही समाजाचं काम करताय, तुमच्यासोबत असं कोणी केलंय का? त्या लोकांनी काय केलं, भीमटोला म्हणून का अहो तेच होतं. आज तुम्ही कसे फोन केले, त्यातील काही लोक रिकामे ते फोन करतात. हा त्याला जे मारहाण करणार ते माझ्यासमोर, मी आता अरेस्ट केले, त्यांना उचलून आणले त्याला रातोरात. अच्छा अच्छा. नाही सर, त्याला सोडू नका. आणि त्यांच्यावर जेवढं नाही सोडणार, त्याला अरेस्ट करून कोर्टात पुढे हजर करणार. बरोबर आहे. कारण कोर्ट कसे चालणार, आम्ही एव्हिडन्स तयार करणार, कोर्ट त्यांना शिक्षा सुनावणार. आणि ह्यांच्यावरती विनाकारण खोटी अट्रॉसिटी दाखल केली. अहो ते तपासात निष्पन्न होईल ना बंधू. बरोबर. आणि जर तसंच राहिलं तर आम्ही ते महेशला काय अरेस्ट केलं नसतं. महेशचं तर आता इतकं एव्हिडन्स झालेलं आहे, तो आता 2 समाजामध्ये किंवा अशांतता पसरवण्याच्या भूमिकेत आहे सध्या. तुम्हाला उगाच तुमच्या महत्वाच्या व्यक्तींना फोन करायला लावणार, पोलिसांचा वेळ घेणार. समाजाशी विषय नाही हा. समाज हा वैयक्तिक त्याचा विषय आहे. नाही समाजानं तिथलं ते आपल्या आरक्षणाच्या मोर्चामध्ये जो बोललो होता ना, तो 2 शब्द, त्याला उद्देशून त्यांनी तो म्हणतोय की महेश बिडगर जातीचं पांघरून घेतोय, त्याचे कारनामे तुम्हाला माहिती नाहीत. काय केले रे बाबा कारनामे? तू म्हणतोय की तो मला सहकार्य करत नाही. काय सहकार्य करू तुला? तुझ्याकडून तुझ्यासारखी लाचलुचपत खाऊन सहकार्य करू का? तुझा मी इतके देऊ, तू माझ्या मनातून तेव्हाच उतरला होतास ज्यावेळेस तू मला शिवीगाळ केलास, मला मारहाण केलास, तेव्हाच माझ्या मनातून उतरला होतास. पण आता तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राहिलेलं नाही. आणि तुझं सस्पेन्शन होणार म्हणजे होणार. कारण तुझ्यामुळं अख्खं गंगाखेड त्रस्त झाले. तुला माहिती आहे का गंगाखेडमध्ये किती सेकंड 2 नंबरचे धंदे चालते? तर परळीहून ड्रग्स विकला जातोय, गांजा विकला जातोय, तिथं बरं तुझं लक्ष जात नाही रे. काय सांभाळणार तू कायदा सुव्यवस्था?
गंगाखेड पोलीस स्टेशनमधून मला नेऊन जर बाहेर नेऊन मारतील तर तू काय गंगाखेड सांभाळतो रे? किती हजाराचा मोबाईल आहे तुझा? किती मोबाईल बदललीस तू? तुझी गाडी किती हजाराची आहे? किती वेळा गाड्या बदललास तू? कुठून येतो रे तुझ्याकडे एवढा पैसा? तुझं पेमेंट किती आहे? ह्या सगळ्या गोष्टी निघाल्या पाहिजे. तू बोगस अधिकारी आहेस. तुझी ड्युटी कुठं होती तुला माहिती नाही याच्या अगोदर तुझी ड्युटी सिरसाळ्याला होती. तू PI म्हणून काय कांड केलीस तिथं तुला माहिती आहे ना? मला माहिती आहे, कारण मी महाराष्ट्रामध्ये पेटलो रे. आणि सिरसाळ्यातून मला फोन येतात की हा बोगस अधिकारी तिथं आला का महेश भाऊ तुम्हाला त्रास द्यायला. तू बोगस आहेस पहिल्यापासून, आणि तुला ह्याचं पापाचं फळ भेटणार. तुझे लेकरं बाळ आंधळे पांगळे होणार बघा. तुला पाप लागणार आहे, कारण तू सामान्य माझ्यासारख्या गोरगरीब तरुणांचं पाप घेतोयस तुझ्या वागणुकीतून. किती नंबर सेकंड नंबरचे धंदे चालते तर गंगाखेडमध्ये, पण मी बघत नाही. मला वाटतं चला जाऊ द्या, ठीक आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करू आपण. 100% कोणीच कायद्यानं चालत नाही. अरे पण 60-70% तरी चालणार. डोंगरे आणि पोलीस प्रशासनामधले मी नाव नाही सांगणार, पण जे कॉन्स्टेबल्स लोक आहेत स्थानिक लेवलचे, जे इथं स्थायी आहेत, सगळ्यांचं म्हणणं आहे की तू तुझी वर्दी विकलीस आणि तुझ्यामुळं त्या कॉन्स्टेबलचे हात बांधले गेलेत. तू मुख्य कर्णधार विकला गेलायस. आणि तुझ्यावर माझी विनंती आहे कळकळीची की परभणीचे SP साहेब असतील, IG साहेब असतील नांदेडमध्ये बसलेले, आणि या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेब तेच आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की पडताळणी करा ना माझी. मी नागरिक नाही आहे का भारताचा? तुम्ही माझ्यावर जर एखादा अत्याचार होता याची पडताळणी करा ना. गृहमंत्री आहे पद आहे तुमच्याकडं. या असले डोंगरेसारखे हरामखोर अधिकारी तुमच्या हाताखाली काम करतायत ना, ह्यांच्या योग्य ती कारवाई का होत नाही? त्यावेळेस गुन्हा दाखल करताना हा डोंगरे म्हणत होता की बाबा पोली माझ्या समोर बसून होता आणि मला तिकडं मारहाण करायला फोन आला, तेव्हा कुठं होता तो? काय एवढी त्यांची लाचपीत करतो रे? तुला लाज वाटली पाहिजे. मी इतके दिवस बोललो नाही तुला, पण आता तुला बोलणार, कारण तुला गंगाखेड सोडावं लागणार आहे नक्कीच. कारण तू ह्या सामान्य नागरिकाला छेडलंस आणि आम आदमी सोता हुआ शेर होता है. एक बार जाग जाएगा ना चीर फाड़ देगा. त्यातले त्यात तू रग्गील धनगराने कट्टर हिंदूला छेडलंस. आणि माझ्यासारख्या अनेक तरुणांवर ह्या गुट्टेनं आणि या डोंगरीनं मिळून षडयंत्र करून असा कित्येक बारे अन्याय केलेला आहे. भरपूर परिवार उद्ध्वस्त केलेले आहेत. पण त्यांचा वाली म्हणून मी समोर आलोय, कारण ती सगळी जनता माझ्यासोबत आहे. तू कितीही षडयंत्र कर, गुट्टे आणि हा डोंगरे हे दोघं जण षडयंत्र करून राजकीय प्रशासन आणि प्रशासकीय प्रशासन एका हातात धरून कायदा सुव्यवस्था काहीच ठेवली नाही यांनी. बिहार करून टाकलाय गंगाखेडचा. लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. काय होणार आहे आता? आणि आता होणार आहे. मी हे जे नावं सगळे रिव्हील करतोय सत्याची बाजी म्हणून करतोय, कारण माझ्याकडे सत्य आहे, माझ्या जीवाला धोका आहे. हे हरामखोरं आपल्या आपल्या पोळ्या भाजून घेण्यासाठी कधीही माझा मर्डर करू शकतात. रात्री बेरात्री कधी माझा मर्डर करू शकतात. आणि ह्यांना हे सगळे जिम्मेदार असणार आहेत एका लाईनीमध्ये. म्हणून सर्व बांधवांना माझी विनंती आहे, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांमधल्या, की मी जो लढा लढतोय हा तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही आहे. माझ्याशी लढायचा असला असता तर मी माझा पोटधंदा करून खाला असता, पण मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे, मला रयतेसाठी काहीतरी करायचं आहे. म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहू नका. मी काय कुठला पुढारी नाही. तुम्ही माझ्या समोर माझ्यासोबत उभे टाका, कारण हा लढा तुमच्यासाठी आहे. छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गावर मी चलत होतो, चलत आहे आणि चलतच राहील. अशा 25-30 बानगुळांनी बाबासाहेब माझे, तू कसं काय त्यांचं नाव घेतो या म्हणल्यानं बाबासाहेब माझ्यापासून दूर होणार नाहीत रे. बाबासाहेब जरी माझ्या रक्तात नसले तर बाबासाहेब माझ्या इथं आहेत. छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकर माझ्या इथं आहेत. कोण काढणार त्यांना? तुम्ही काय ठेका घेतलाय का महापुरुषांचा? जोपर्यंत बाबासाहेब स्वतः मला म्हणणार नाहीत की महेश तू माझं नाव घेऊ नको, तोपर्यंत मी त्यांचं नाव घेणार. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणून हे जे 25-30 बांडगुळ आहेत, ह्या बांडगुळांना कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे महाराष्ट्र शासन आणि भारत शासनाकडून. जर नाही झाली तर माझ्यासोबत 11 तारखेला उतरणारा समाज त्यांना सजा देणार, 100% देणार. ओके. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार.